रात्र बरीच झाली तरी अवंतिका घरी काही आलेली नव्हती. म्हणून तिची आई काळजी करत तिची वाट पाहत बसलेली होती. बाबासुद्धा अवंतिका येण्याच्या वाटेवर तिला शोधण्यासाठी गेले होते. काही वेळातच पोलीस स्टेशनमधून फोन येतो. आई फोन उचलते तर अवंतिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं असतं. आई घाबरतच बाबांना फोन करते आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तर अवंतिकाची अवस्था पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आई धावतच तिच्याजवळ जाते, पण अवंतिका कोणालाही जवळ घेत नसते. कोणाचाही स्पर्श तिला नकोसा वाटत असतो. आई-बाबा पटकन डॉक्टरांना भेटतात आणि विचारतात की, "डॉक्टर, कशी आहे माझी मुलगी? ती यातून बरी होईल ना?" हे बघा, झालेल्या प्रसंगाचा, घडलेल्या घटनेचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. तिला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या तिची अवस्था नाजूक आहे. म्हणूनच तिला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. "हो डॉक्टर, ठीक आहे. आमचं आत्ताच पोलिसांसोबत बोलणं झालं आहे. घडलेला प्रकार आम्हाला समजला आहे. पण डॉक्टर, अवंतिकाला काही गंभीर दुखापत नाही ना झाली? तिच्यावर त्या मुलांनी जबरदस्ती केली तेव्हा तिने त्यांना प्रतिकार केला. त्या झटापटीत तिला लागलं आहे. त्यांनीसुद्धा अवंतिकाला मारहाण केली होती." "हो, आमचे प्रयत्न चालू आहेत तिला बरे करण्याचे," डॉक्टर विश्वासाने बोलले. आपल्या मुलीची ही अशी अवस्था त्या बघू शकत नव्हत्या. त्या रडू लागल्या. तेव्हा अवंतिकाचे वडील तेथे आले आणि सांगू लागले, "त्या मुलांना पोलिसांनी लगेचच पकडलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. त्या भागातील CCTV फुटेजमधून सर्व समोर आलं आहे." "अहो, पण आपल्या लेकीची अवस्था कशी झाली आहे? ती यातून कशी व कधी बाहेर पडेल? तिची अशी अवस्था मला पाहवत नाही." डॉक्टर म्हणाले की, "तिला मानसिक धक्का बसला आहे." "हो, पण आपण आपल्या मुलीला नक्की यातून बाहेर काढू आणि ती लवकरच बरी होईल. तू काळजी करू नकोस. डॉक्टर तिच्यावर योग्य ते उपचार करतील आणि आपली लेक पूर्णपणे बरी होईल." पण अवंतिका हॉस्पिटलमध्ये कोणालाही स्वतःला चेकअप करून देत नव्हती की नर्सला हात देखील लावून देत नव्हती. जेव्हा नर्स, डॉक्टर तिचे चेकअप करायला तिला भेटायला जायचे तेव्हा अवंतिका घाबरून जायची, हायपर व्हायची आणि मोठ्यानेच बोलायची की, "मला हात लावू नका, माझ्याजवळ येऊ नका, मला सोडून द्या, मला घरी जाऊ द्या, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेन, कोणालाच सोडणार नाही, लक्षात ठेवा. माझ्याजवळ आलात तर बघा," असं ओरडत असायची. कारण तिच्यासोबत घडलेली ती घटना अजूनही तिच्या मनावर खोलवर रुजलेली होती. ती त्या प्रसंगातून स्वतःला सावरलेली नव्हती. त्याचा खोल परिणाम अवंतिकाच्या मनावर जबरदस्त झाला होता. खरं खोटं, भास आभास या सर्वांपासून ती खूप दूर नैराश्यामध्ये बुडालेली होती. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स तिची व्यवस्थित काळजी घेत होते. आईसुद्धा दवाखान्यातच थांबून होती. हळूहळू तिच्या शारीरिक जखमा भरून येत होत्या, पण मनावर झालेला घात, जखम अजूनही तशीच खोल होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवसांनी तिला घरी सोडण्यात आलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अवंतिकाचे बाबा आईला बोलतात की, "आता अवंतिका घरीसुद्धा आलेली आहे, तर आपण जे काही अवंतिकासोबत घडून गेलं ते व तिची आत्ताची मानसिक अवस्था याबाबत पार्थला सांगितलं पाहिजे." "हो, तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण हे सगळं ऐकून पार्थने ठरलेलं लग्न मोडलं तर काय करायचं? सर्वांना काय आणि कसं सांगायचं? आणि त्यांच्या घरच्यांनाही आपण अजून काहीही बोललेलो नाही आहोत." "अगं, ही गोष्ट लपून ठेवू शकत नाही आणि आपण जे काही घडलं आहे तेच खरं सांगायचं आहे आपण पार्थला. त्यानंतर मग बघू, लग्न मोडलं तरी चालेल, पण खोटं बोलून आणि गोष्टी लपवून ठेवणं योग्य नाही. आणि तसंही मला माझ्या मुलीचे आयुष्य बरबाद करायचं नाही. जे काही तिच्या बाबतीत घडलं त्यामध्ये तिची काहीच चूक नाही. उलट आपल्या लेकीने प्रतिकार केला, त्या मुलांना चांगलाच धडा शिकवला. व ते आता पोलीस ठाण्यात आहेत. ही घटना आपण पार्थला न सांगण्याची चूक करायला नको. आणि कोणतंही नातं विश्वासावर व खरेपणावर निभावता येतं. आणि आपण हे सत्य सांगितल्यानंतर पार्थ जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल. आणि तूही तशी तयारी ठेव. जर खरंच पार्थने नकार दिला तर मी माझ्या मुलीला सांभाळू शकतो." दुसऱ्या दिवशी बाबा पार्थला फोन करतात आणि घरी भेटायला बोलवतात. पण आत्ता लगेचच अवंतिकाबद्दल घरी काही सांगू नका अशी विनंती बाबांनी पार्थला फोनवर केलेली असते. अवंतिका व पार्थ यांचा साखरपुडा 1 महिन्यापूर्वीच झालेला असतो व पुढच्याच महिन्यात लग्न देखील ठरलेलं असतं. पण या दरम्यान एक दुर्घटना अवंतिकासोबत घडली, ज्या घटनेतून ती अजूनही अवंतिका सावरलेली नसते.
त्या दिवशी सकाळी अवंतिकाची आई तिच्या रूममध्ये तिला तयार करण्यासाठी जाते. जाताना तिच्यासाठी नाश्ता घेऊन जाते. हे घे अवंतिका, थोडं खाऊन घे आणि मी छान तुझं केस विंचरून देते. तुला तयार करते आणि आज तुला भेटायला कोणीतरी येणार आहे, ज्यांना पाहून तुला खूप आनंद होईल. तुझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आज तुला भेटायला येणार आहे. आई अवंतिकासोबत बोलण्याचा, तिला या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. पण अवंतिका मात्र रूममध्ये एकटीच शून्यात नजर लावून ती बसली होती. आईने तिचे केस विंचरायला घेतले तसं ती दचकली आणि स्वतःला आईपासून दूर करू लागली. तेव्हा आईने प्रेमाने तिला जवळ घेत सांगितलं की, अगं मी आई आहे, तुझी आई आहे. तू आपल्या घरात आहेस. बाळा, इथे तुला कोणी काहीही करू शकणार नाही. तू येथे सुरक्षित आहेस. आणि आईने अवंतिकाला मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा कुठे अवंतिकाला जरा विश्वास बसला. नाहीतर कोणाचाही स्पर्श तिला नकोसा वाटत होता. कोणी जवळ आलं किंवा कोणीही हात जरी लावला तरी तिला भीती वाटायची, असुरक्षित वाटायचं. खरं म्हणजे आपल्याला कोणीतरी स्पर्श करतंय ही भावना तिला भीतीदायक वाटत होती. कारण त्या घाणेरड्या स्पर्शाची भीती तिच्या मनात बसली होती. इतक्यात पार्थ देखील घरी आला. बाबा त्याला अवंतिकाच्या रूममध्ये घेऊन गेले. तेव्हा समोर अवंतिका होती, पण ती वेगळीच दिसत होती. चेहरा पूर्णपणे सुकलेला, डोळे खोल गेलेले, डोळ्याखाली काळे डाग व शरीरावर साधारण जखमा होत्या. तिच्या चेहऱ्यावर कोणताही प्रकारचा उत्साह नव्हता. तिला अशी पाहून पार्थला देखील वाईट वाटलं आणि तो तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन विचारू लागला, अवंतिका, काय झालं आहे तुला? तसे तिनं पटकन आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला व घाबरलेल्या अवस्थेत त्याच्यापासून थोडी दूर झाली. अगं अवंतिका, मी पार्थ. आपली एंगेजमेंट झाली आहे. विसरलीस का? बोल ना, अशी तू गप्प का आहेस? काय घडलं आहे? तुझी अशी अवस्था का झाली आहे? अवंतिका, तू मला ओळखत नाहीस का? असं पार्थ तिला विचारत होता. पण ती घाबरलेल्या अवस्थेत खाली मान घालून गप्प होती. तेव्हा पार्थ आईला विचारतो, आई, अवंतिकाला काय झालं आहे आणि ती मला का ओळखत नाही? तुम्ही नक्की सांगा मला, नेमकं काय झालं आहे? तेव्हा आई मन घट्ट करून सांगणार होती. इतक्यात अवंतिकाचे बाबा तेथे आले आणि बोलू लागले, तू आता पार्थला काहीच सांगू नकोस. जे काही सांगायचं आहे ते सगळं अवंतिकाच सांगेल. तिलाच सांगू दे की तिच्यासोबत काय घडलं आहे. अहो पण कसलीच ती शुद्ध, तिला नाही. ती या घटनेतून अजून सावरलेली देखील नाही आणि ती पार्थला ओळखत पण नाही. मग ती कशी सांगणार? पण अशा मानसिक अवस्थेत आपलं माणूस त्याचा स्पर्श समोरच्या माणसात आणण्याचं काम करू शकतो. जी गोष्ट बोलून होत नाही ती कधीकधी स्पर्शाने होऊन जाते. ज्या स्पर्शाची तिला भीती वाटत आहे, ज्या घटनेने तिच्या मनावर असा परिणाम झाला आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी तिलाच एक पाऊल पुढं टाकावं लागेल. आज तिला पार्थला ते सांगायला येऊ दे, तरच आपली मुलगी या धक्क्यातून बाहेर येऊ शकेल. ठीक आहे, बोलत बाबा बाहेर आले. पार्थ अवंतिकाच्या समोर बसला आणि तिच्याशी बोलू लागला. अवंतिका, माझ्याकडे बघ, नीट बघ. आपलं लग्न ठरलं आहे. तुला काय झालं आहे हे तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं समजेल? आणि मी तुझ्यासोबत कायम आहे. प्लीज बोल बोल. असं बोलत पार्थने तिला जोरजोरात खांद्याला धरून हलवलं. पण तेव्हाही अवंतिका पार्थला ढकलून देत होती. त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. पण पार्थने सुद्धा तिला घट्ट पकडलेलं होतं. आणि हे काय, डोक्याला काय लागलं आहे तुझ्या? आणि हाताला पण? कोणी मारलं का तुला? अवंतिका, हे बघ, आपलं साखरपुड्याचे फोटो आहेत. असं बोलत पार्थने मोबाईलमधील त्याचे फोटो दाखवले. अवंतिकाने ते बघितले. तिला काहीतरी आठवलं आणि ती पूर्ण आठवण्याचा प्रयत्न करू लागली. पार्थने तिचा हात आपल्या हातात घेतला. अवंतिका, कोण होती ती लोक आणि कधी घडलं काय हे सगळं मला सांग. अवंतिकाची ती परिस्थिती पाहून, तिची अवस्था बघून तिच्यासोबत काय घडलं असेल याची कल्पना त्याला आली होती. अवंतिका एकटक त्याच्या नजरेत बघत होती. कुठेतरी अवंतिकाला आतून वाटलं की हा आपलाच पार्थ आहे. बोल अवंतिका, मी त्या लोकांना जीवानिशी मारून टाकेन ज्यांनी तुझी ही अवस्था केली आहे. असे पार्थचे बोलणे ऐकल्यानंतर पार्थला घट्ट अवंतिकाने मिठी मारली आणि ती बोलू लागली, पार्थ, तू कुठे होतास? त्या लोकांनी माझ्यासोबत अवंतिकाला पुढे बोलवेना. तेव्हा पार्थने तिला थोपटलं आणि मनसोक्त रडू दिलं. थोड्या वेळाने ती शांत झाली. पार्थने तिला प्यायला पाणी दिलं. काही वेळातच ती शांत झाली व बोलू लागली,
पार्थ आपला साखरपुडा झाला म्हणून मी खूप खुश होते. त्या दिवशी माझ्या मैत्रिणींनी पार्टीला जायचं ठरवलं, म्हणजे एका हॉटेलमध्ये छान जेवण करायचं ठरलं. त्यानुसार आम्ही ऑफिस सुटल्यावर हॉटेलमध्ये जेवण केलं आणि घरी येण्यासाठी निघालो. आम्ही ऑटो पकडली, पण तो मुलगा विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होता. मग मी त्याच्याकडे बघितलं की तो दुर्लक्ष करायचा आणि मग आम्ही जात असताना एक एक करत सर्वजणी आपापल्या घरी गेल्या आणि शेवटी मी एकटीच ऑटोमध्ये राहिले होते. तेव्हा काही वेळाने एके ठिकाणी नेहमीचा रस्ता सोडून तो ड्रायव्हर भलतीकडेच गाडी नेत होता. तेव्हा मी त्याला विचारलं, "ये कौनसा रस्ता है? हम कहाँ जा रहे हैं?" "मॅडम, अभी पता चलेगा, रुको" म्हणत त्याने एका अंधाऱ्या सुनसान जागी गाडी आणली. मी खूप घाबरले होते. कॉल करायला फोन हातात घेतला तर रेंज नव्हती आणि तो माझ्या मागे माझ्या जवळ आला. "मैडम, आप बहुत खूबसूरत हो. मैं रोज देखता हूँ. मैडम, आपकी खूबसूरती बहुत बड़ी है." असं बोलत त्याने अवंतिकाच्या अंगावर हात फिरवला. तसं तिने जोरात थप्पड लावली. "ओ मॅडम, अभी देखो इस थप्पड का जवाब मैं कैसे देता हूँ." असं बोलत त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि काही वेळातच त्याचे 3 मित्र होते ते सुद्धा आले. त्यांना पाहून मी पूर्णपणे घाबरले. "क्या चाहिए तुम्हें?" अवंतिका बोलली. "आप चाहिए मॅडम, और आपकी ये मदमस्त जवानी चाहिए." तेव्हा मी त्यांना धक्का देत गाडीतून उतरले. त्यांना पाहून मी खूपच घाबरले होते. त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या तावडीतून सुटायला बघत होते, खूप प्रयत्न करत होते आणि काही वेळातच मी त्यांच्या तावडीतून निसटले आणि मदत मागण्यासाठी मी ओरडत होते. तेव्हा नाईट ड्युटीला काम करणाऱ्या पोलिसांना मी दिसले. सगळीकडे सुनसान होतं. मला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हे सर्व सांगताना अवंतिका रडत होती. पार्थचे डोळेसुद्धा पाणावलेले होते. तेव्हा पार्थ अवंतिकाला धीर देत बोलतो, "तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत कायम. आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. जे काही तुझ्यासोबत घडलं त्यामध्ये तुझी चूक नाही. तू काळजी करू नकोस." ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती. तेव्हा पार्थ तिला धीर देत होता आणि काही वेळाने पार्थ अवंतिकाला घेऊन रूमबाहेर आला. आईबाबांना सर्व काही ठीक झालं असावं हे समजलं. "आई-बाबा, काही काळजी करू नका. अवंतिकासोबत जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. मी लवकरच तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि जे काही घडलं ते फक्त आपल्यातच राहू द्या." आता अवंतिका पूर्णपणे बरी झाली आहे. "बघ, मी म्हणालो होतो ना की आपल्या माणसाचा स्पर्श कधीकधी औषधाचं काम करून जातो," असं वडील बोलले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.